फक्त लोकांना कळलं पाहिजे म्हणून दीपक दादा स्वतः रिस्क घेत आहे. खूप मोठी ट्रॅफिक आहे. हा बघा, हा रेड पॅच बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. आणि उठल्यापासून कंटिन्युअस पाऊस आहे आणि तो पण थोडा नाही, ह्या लेवलचा पाऊस आहे. एकदम जोराचा पाऊस चालू आहे. रतन टाटा जींच्या आयुष्यात 2च प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या. पहिली म्हणजे ही कॅफेच्या शेजारीच्या भिंतीला लागूनच पहिली ही जे घर आहे ना, ते रतन टाटाजींचं घर आहे, स्वतःच त्यांच्या नावावरचं. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. लॉंग वीकेंड इज हिअर. आज आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा. सो येस, मस्त मी सकाळी न्यूज लावून आपले प्राईम मिनिस्टर आहे त्यांचं भाषण ऐकत होतो. ते सेलिब्रेशन झालं ते बघत होतो. आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आपली देवपूजा पण झाली आहे आणि आपण चाललो आहेत जरा रोड ट्रिपला आणि आपण स्टे करणार आहेत. कुठं चाललो आहेत आपण? कोकणात चाललो आहे. ॲक्च्युली आमच्यासोबत कांड झालं. आधी आम्ही काशीद बीचला जाणार होतो, पण काशीद बीचचं जे बुकिंग होतं हॉटेलचं विलाचं, त्यांनी ते कॅन्सल केलं. माहिती नाही कसं काय. मेक माय ट्रिपने एक चुकीची बुकिंग घेऊन घेतली, पण त्यांनी आम्हाला अल्टरनेट सोल्युशन किंवा अल्टरनेट विला दिला, पण तो दिला आम्हाला नगावला, जो की आहे 20-25 किलोमीटर, 24-25 किलोमीटर लांब. सो आम्ही ते ॲडजस्ट केलं. म्हटलं ठीक आहे, माहिती आहे लॉंग वीकेंड आहे, ते ॲडजस्ट करतात, आपण पण ॲडजस्ट करू. ते रिफंड द्यायला पण तयार होते, पण आमचा प्लॅन एकदम असं कॅन्सल झाला असता, म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा कसं काय काय नाही, कोण कोण चाललं ते तुम्हाला पुढे डिटेल समजतील. मला जरा दाढी वगैरे करायची होती, बट काल टाईम भेटला नाही. आता बघू, जर पॉसिबल झालं तर करू, नाही तर मग असंच जाऊया. ठीक आहे, 9 वाजेला निघायचं आहे. 8:25 झालेत. आमच्या ग्रुपवर आता जस्ट डिस्कशन झालं की 9 वाजेपर्यंत आपण इथून निघून जाऊ. मी बॅग वगैरे सगळं खाली घेऊन चालू, बिकॉज आपल्याला दाढी वगैरे करायची, तर तिथं बघू एखादं शॉप ओपन असेल त्याच्याकडनं करून घेऊ आणि काहीतरी खाऊन घेऊ. म्हणजे 9 बरोबर वाजून जातील. आपल्याला सागरदादाकडे जायचं आहे, तिथून मग आपण कंटिन्यू करू. मी आता कधी पण बाहेर जातो ना, मेक शुअर करतो की पहिल्यांदा चाबी घेईल मी, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी करेल. बिकॉज माझ्यासोबत कांड झालं मागच्या वीकमध्ये. घाई गडबडीत बोलता दादाशी बोलता ना, मी हा चावी न घेता दरवाजा लोटून घेतला. तुम्हाला खोटं वाटेल, जो की मेकर होता ना, त्याने लिटरली 30 सेकंदमध्ये दरवाजा ओपन केला आणि त्याने माझ्याकडनं 500 रुपये घेतले. त्याने काहीतरी अवजार आणलं होतं, ते इथं असं टाकलं, दरवाजा हलवला आणि डोर ओपन झाला. आपल्या सोसायटीमध्ये पण सेलिब्रेशन प्रत्येक वर्षी होतं, यावर्षी पण होणार आहे. सोसायटीचे सगळे मेंबर्स येतील. अनफॉर्च्युनेटली आपण नाही येत, आपण चाललो आहेत म्हणून. क्या बात आहे, सकाळ सकाळ आपल्याला सलून पण ओपन भेटून गेलं. सागर दादाचं इथं पोहोचलो आणि इथं पण सेलिब्रेशन चालू आहे इंडिपेंडन्स डेचं, आणि आपलं फेवरेट गाणं वाजतं इथं. वा, क्या बात आहे. सागर दादा यांनी अर्धा तास वेट करायला लावला आम्हाला, आणि त्या अर्ध्या तासामध्ये आम्ही इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन इथं एंजॉय करून घेतलं यांच्या सोसाइटीमध्ये. ब्रेकफास्ट बाहर करना था, घर पे नहीं. हमने नहीं खाया. तो फिर इतना लेट कैसे हो गया तुम लोग? सोई थी मैं सुबह रोज जल्दी. कोई बात नहीं, चलो. कुछ भी करती है रात में 7 बजे सो गई मैं. फिर भी तुम ठीक नहीं थी मेरी. पहिला ब्रेक घेतलेला आहे आम्ही, ते पण खाण्यासाठी. ब्रेकफास्ट झालेला नव्हता, आता सगळेच खाणार आहेत. मेन म्हणजे एवढी जास्त ट्रॅफिक आहे ना, फक्त 90 किलोमीटर राहिलं आहे. 90 किलोमीटर्सला 3.5 तास दाखवता आम्हाला. मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे आपलं, खाऊन झालेलं आहे, आणि एकदम मस्त असा छोटा असा पाऊस पडतो, अशा फवारासारखा. असा मोठा पाऊस नाही आहे, असा फवारा असतो ना तसा पाऊस आहे. असाच पाऊस राहिला तर अजून जास्त मजा येईल. आणि पुढे तुम्हाला दाखवतो ट्रॅफिकमध्ये आमची कशी वाट लागणार आहे. बट असो, वीकेंड आहे, लॉंग वीकेंड आहे, आणि अशा ठिकाणी चाललो जिथं सगळे लोक जातात. असं मी अवॉइड करतो जायला. सुट्टीचा दिवशी किंवा वीकेंड असेल तेव्हा मी जात नाही, पण आधीच प्लॅन ठरलेला आमचा, म्हणून चाललो आहे. ठीक आहे, आम्ही दुसरा ब्रेक घेतलेला आहे, चहा ब्रेक आणि सुसू ब्रेक. पाऊस खूप जास्त इकडे आहे बघा, कंटिन्यू पाऊस आहे. मला माहिती नाही कुठलं गाव आहे, पण आम्ही इथं थांबलेलो आहे फूड स्टोर. इथून अजून आम्हाला 42 किलोमीटर जायचं आहे, आणि 42 किलोमीटर जायला आम्हाला 3:15-3:30 वाजणार आहेत. आता किती वाजलेत? 1:15, म्हणजे कॅल्क्युलेशन्स करून घ्या. 3:30 वाजेला आपण तिथं पोहोचणार आहे. हा आधी 3 होता, 3:30 झाला, आता 4:03 झाला आहे. अजून आम्ही पोहोचलेलो नाही आहेत. याच्यावरनं तुम्ही एक, जेवढे पण लोक बघतायत ना, मी याचा आधी पण बोललोय की जायचं नाही कुठं वीकेंड आणि सुट्टीचा, असं लॉंग वीकेंडला. अजून तुम्हाला एक मोठं एक्झाम्पल भेटलं आमचं. फक्त लोकांना कळलं पाहिजे म्हणून दीपक दादा स्वतः रिस्क घेत आहे.
जस्ट अवेअरनेस दीपक दादा स्वतः गेलाय. बघा आता मी तुमच्यासाठी स्वतः आलोय आणि हा एक्सपिरियन्स दाखवतोय की लॉंग विकेंड असू द्या, विकेंड असू द्या, जे फेमस ठिकाण आहेत तिथे अजिबात जाऊ नका. खूप मोठी ट्रॅफिक आहे यार, भयंकर. म्हणजे हे बघा फक्त 35 किलोमीटर आहे, 2 तास 11 मिनिटं. हा बघा हा रेड पॅच बघा, हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा, हे बघा असा आहे कारोबार. गाडीची हालत बघा तुम्ही. आणि वाजून गेले 4:38 आणि आपण फायनली आपल्या विलाला पोहोचलोय. अशा ठिकाणी त्यांनी विला दिला आहे ना, विला एक नंबर आहे, सगळं काही ठीक आहे. काही ठिकाणी असं कन्स्ट्रक्शन चालू नवीन विलाचं, आणि आपला विला हा आहे, आपला विला आहे एक नंबर. ती गोष्ट वेगळी आहे. हे बघा हा पूर्ण विला जो दिसतो तुम्हाला आपला आहे. त्याच्यात तुम्हाला स्विमिंग पूल, बाकीच्या गोष्टी सगळ्याच आहेत, ज्या बेसिक गोष्टी असतात विलामध्ये सगळ्याच आहे. पण आम्ही आता ज्या रस्त्याने आलो आहे ना, माझा आयुष्यातला वन ऑफ द टफेस्ट राईड होती. जरा फ्रेश होऊयात आणि मग नंतर बघूयात काय करायचं काय नाही. माझं डोकं असं गरगरतं आहे लिटरली. इथून समुद्र काहीतरी चालत जाऊन 8-10 मिनटाचाच रस्ता आहे. मॅगी येऊन गेली आपली, हे मॅगी खाऊयात आणि थोडं फ्रेश होऊन मग बीचला जाऊयात. राईट झाला चहा पिऊन मॅगी खाऊन, आता जाऊयात बीचला आणि डायरेक्ट बीचवर भेटूयात. आता टास्क आपली गाडी इथून काढायची, एवढाच रस्ता आहे बघा एवढा. तुम्हाला रियालिटी दिसली असेल व्हिडिओजमध्ये. सिच्युएशन खूप वेगळी आहे, खूप चिखल आणि बाकीच्या गोष्टीत. आम्ही जिथं आलो तिथं, इथून आम्ही आता दुसऱ्या बीचवर चाललो आहे. बापरे डेंजर काम आहे. म्हणजे ही ट्रिप आमच्यासाठी अनलकी ठरलेली आहे. नवीन एक्सपिरियन्सेस, नवीन गोष्टी तुम्हा लोकांसाठी पण, जेणेकरून तुम्ही लोक नाही याल. हे असा एक बोर्ड आहे, इथं गाडी पार्क करून दिली. आणि हा बीच आहे आय थिंक मेनवाला बीच. आपण आधीच्या बीचला गेलो ना, आणि आपलं जे जिथं स्टे आहे आजचा आपला विला जिथं आहे ना, त्या एरियामध्ये बीचची हालत खूप जास्त वाईट आहे, खूप चिखल आणि सगळ्या गोष्टी आहेत. पण आता जिथं आलो आहे ना, आय थिंक तो मेन बीच आहे बघा. मला नावं वगैरे सांगता येणार नाही, पण इथून तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट जाऊ शकता. आपण तिथून आलो, आता आपल्याला क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. एवढा कठीण प्रवास करून आल्यानंतर आता वाटतंय की आपलं जेवढं मेहनत घेऊन इथं आलो आहे ना, वर्थ इट होतं. मस्त वाटतंय, जरा पीसफुल वातावरण. लोक खूप आहेत, पण आपापली चॉईस. तुम्ही या साईडला जाऊ शकता जिथं लोक नाही आहेत, तुम्ही या साईडला जाऊ शकता जिथं खूप सारे लोक आहेत. सो तुमची चॉईस आहे. पण फायनली पोहोचलो आहे. फोटोज काढू, व्हिडिओज काढू, मित्रांसोबत जरा वॉक करू, गप्पा मारू. हेच करायला आम्ही एवढ्या लांबून इथपर्यंत आलो आहे. ओके. ओ भाई साहब, काय घाणेरडा अवतार झाला असं ना, एकदम चिगट झालंय पूर्ण बॉडी. घरी जाऊन आंघोळ करायची, जेवण करायचं आणि आराम करायचा. आणि कधी पुण्याला पोहोचेल मला असं झालंय. बट ठीक आहे, मजा आली, टाइमपास केला, फोटोज व्हिडिओज काढले. आम्ही खूप फिरलो, 1-2 किलोमीटर पायी फिरलो असेल. विकेंड असेल, लॉंग विकेंड असेल, प्लीज 90% टाळा कुठं जायचं अशा ठिकाणी स्पेसिफिकली. हे जुगाड करून आम्ही इथं टाइमपास केला, जेवढा वेळ तेवढा वेळ. पण यायला तुम्ही बघितलं असेल खूप हाल झाले. परत ते पहिल्या प्लेसला गेलो, तिथं बघितलं असेल एकदम गुडघ्या एवढा गारा होता, लिटरली गुडघ्या एवढा गारा. त्याच्यानंतर इथं आलो, इथं भारी होतं. इथं असं काही कंप्लेंट नाही करणार. बट ॲट दी एंड एवढंच सांगायचं आहे की विकेंडला अवॉइड करा. कुठेही जायचं असेल विकेंडला अवॉइड करा. आणि जर जायचंच असेल तर थोडी इन्फॉर्मेशन काढून, थोडं गुगल मॅप चेक करून, ट्रॅफिक बघून, त्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही जाऊ शकता. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आणि उठल्यापासून कंटिन्युअस पाऊस आहे, आणि तो पण थोडा नाही, ह्या लेवलचा पाऊस आहे. एकदम जोराचा पाऊस चालू आहे सकाळपासून. 5 वाजेला काहीतरी सागरदादा उठले होते, तेव्हापासून मी बघतोय सेम पाऊस आहे. आता इथून आपल्याला परत पण जायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला समजायला झालं, जर ट्रॅफिकमध्ये अडकलो तर वाट लागणार आहे. बट कालपासून आतापर्यंतचे अपडेट्स म्हणजे काल आम्ही एक मॅन ग्रू करून एक हॉटेल इथं खूप भारी आहे. जर तुम्ही ह्या परिसरात आले तर तिथं नक्की जा, बाकी ठिकाणी जा नका जा. पण तिथं आम्हाला जेवण खूप चांगलं भेटलं, व्हेरायटीज खूप होते जेवणाचे आणि टेस्टी होतं. जेवण झाल्यानंतर घरी आलो, आराम केला आणि सकाळी ब्रेकफास्ट पण झाला आहे.
ब्रेकफास्टसोबत खूप सारा पाऊस पण झाला. ठीक आहे, आता निघूयात पटकन. आणि अजून एक ब्रेकफास्टचं प्लेस बघितलं. इथं ब्रेकफास्ट पोहे होतं. पोहे खाऊन झालं आहे, थोडंफारच खाल्लं आहे. पण आता आपण डायरेक्ट ब्रंच करणार आहेत. म्हणजे आपला लंच वगैरे करायची गरज नाही. बिकॉज आपण जेव्हा जाऊ जर कंटिन्यू पाऊस असेल तर मग काही खरं नाही आहे. सेम कालचा टाईम जसा आपला लागला तेवढाच टाईम लागू शकतो, म्हणून रिस्क घ्यायची नाही. खाऊन पिऊन आपण आरामात निघू आणि आपण डायरेक्ट पुण्याला जाऊ. दुसरा प्लॅन होता एखादा बीच वगैरे एक्सप्लोअर करायचा, पण पावसामुळे नाही होणार. बिकॉज कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. तेव्हा किती मस्त मस्त घरं आहेत. हे कोकण हे पावसात स्वर्ग आहे असं समजायला काय हरकत नाही. आणि हे बघा ना, हे घरं छोटे छोटे माठ खूप सजवलेत. आणि मला लक्षात होतं सकाळी, बट ब्लॉग शूट करण्याच्या चक्करमध्ये आणि पावसाच्या चक्करमध्ये ते मी विसरलो विश करायला. आज आहे कृष्ण जन्माष्टमी. सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या इथं म्हणतात हत्ती गोळा पालखी जय कन्हैया लाल की. आणि इथं बघतो आम्ही कोकणमध्ये सगळेच फेस्टिवल आहेत एकदम जोरा शोरात सेलिब्रेट होतात. गणपती असू द्या, आता दहीहंडी बघितली असेल तुम्ही क्रेनवर, किती मोठी दहीहंडी असणार आहे. आम्ही ज्या कॅफेला आलोय, मला माहिती नव्हतं की एवढ्या जवळ, आम्ही समुद्राचं एवढ्या जवळ येते कॅफे. भाभी कैफे का नाम क्या है? कॅफे रिक डॅश. हे बघा ते समोरच आहे त्याचं नाव. थांबा थोडं जवळून जाऊ आपण. वाव, आमचा ट्रिपचा खरा पैसा आत्ता वसूल झाला असं वाटतं मला. हा समोर बीच, हा जो कॅफे रिक डॅश कॅफे. आणि आम्ही लेट्स गो ब्रंच करूयात, काहीतरी इंग्लिश खाऊयात. बिकॉज इथं आपला वडा सांबार, इडली सांबार, पोहे असला काही प्रकार नाही आहे. आम्ही चौघं पण खूप खुश झालो या कॅफेला येऊन. याची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही त्यांच्या ओनरशी आत्ताच गप्पा मारल्या, त्यांनी खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली. खूप फेमस आहे, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही गुगलला रिव्ह्यू बघून इथं आलेलो. आधी दुसरीकडे जाणार होतो, पण बीच साईड व्ह्यू होता म्हणून इथं यायचं ठरवलं. त्यांचे ओनर तर एकदम एकदम खतरनाक आहेत, एकदम भारी आहेत ते. आणि अजून एक त्यांनी गोष्ट सांगितली, शेजारीच रतन टाटा जींच्या आयुष्यात 2च प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या. पहिली म्हणजे ही कॅफेच्या शेजारीच्या भिंतीला लागूनच येते पहिली ही. आणि दुसरी म्हणजे एक अजून त्यांनी नाव सांगितले तिथं. हा जो बीच दिसतोय ना, याचं नाव वर्सोली आणि रतन टाटा जींमुळेच फेमस आहे. कारण की त्यांचं घर इथं आहे, हे एक घर आहे. आणि अजून एक बोलले तिथं असे 2 त्यांची ओन प्रॉपर्टी आहे. असे त्यांच्याकडे खूप काही आहे, पण त्यांच्या नावावर ज्या 2 प्रॉपर्टीज आहेत त्या, पहिली ही आणि अजून एक दुसरी कुठली बोलले ते मला माहिती नाही. पण तुम्हाला आता हा कॅफे पण दाखवतो आणि त्यांचं ओनरशिप पण आपण गप्पा मारू नंतर. पण त्यांनी काय सांगितलं, आम्ही ऑर्डर नाही दिली. ते बोलले माझा हातात सोडून द्या, मी 3, 4, 5 वस्तू आमच्या ज्या फेमस आहेत, जे मी माझ्यासाठी बनवल्यात स्पेशली, आणि ते मी लोकांना सर्व करतो ॲज अ पॅशन म्हणून. त्यांचं घर आहे, तुम्ही बघायला बघा, इथं बेड आहे, इथं असं सगळं बनवलं व्यवस्थित. ते बोलले मला आवडतं सगळ्या गोष्टी करायला, म्हणून मी स्टार्ट केलं आहे. मी इथंच राहतो, सॅटर्डे संडे येतो वीकेंड एन्जॉय करायला. आणि त्यात लोकांना पण मला ज्या गोष्टी आवडतात ते त्यांना पण मी एक्सपिरियन्स करायला देतो. सो ते आता आमचं ऑर्डर आणतील. आम्ही काहीच सांगितलं नाही की हे आणा ते आणा. ते बोलले मी आणतो, तुम्ही फक्त बसा आणि एन्जॉय करा. तिथं गाडी पार्क करून आलो आपण. इथून एंट्री केली आपण. आणि हा इथं बसून पण तुम्ही एन्जॉय करू शकता हा व्ह्यू. पण आम्ही इथं बसलेलो नाही आहेत, आम्ही बसलोत आत. हा बघा, हां हे जे आहे बघा, हा त्यांचा रूम आहे. इथं आम्ही बसलो आहेत चौघं. आणि जस्ट वाव, सगळ्यांचे फोन बाहेर आहेत कारण की ते एवढं सुंदर आहे तुमच्यासारखंच. आणि हा बाहेरचा व्ह्यू हे बघा, काय पाहिजे अजून. आणि ते रतन टाटाजींचं घर हे बाजूचं बघा, ते दिसतंय ते पूर्ण तिथून मध्ये त्यांचं घर. आणि असं बघितलंय तुम्ही असं कधी कॅफे एक्सपिरियन्स केलाय? नसेल केला तर इथं या. हे दिसायला खूप सोपं आहे, पण एवढं सोपं नाही आहे. ज्या लोकांना माहिती असेल ही व्हिएतनामी कॉफी आहे. कॅफेमधनं आम्ही बाहेर येऊन गेलो आहे. तुम्हाला रतनजींचं जे घर आहे ते पण दाखवतो. पैसा वसूल होतं. अलिबागमध्ये जर आले, डॅश कॅफे बघा माझं मागेच आहे. आम्ही तिथं वरती होतो, खूप टाईम स्पेंड केला. आता 1 वाजून गेला. आपण कधी आलो तर मला टाईम आठवत नाही आहे, पण 2-2.5 तास आम्ही इथं बसलो होतो. हे जे घर आहे ना, बाहेरूनच दाखवेल, आतून असं काही आपण आगाऊपणा करणार नाही. हे रतन टाटाजींचं घर आहे, स्वतःचं त्यांच्या नावावरचं. असे 2च घर आहेत. एक अलिबागमध्ये, हे वर्सोली बीचजवळ.
हे बीच त्यांचा खूप जास्त फेमस आहे आणि दुसरं म्हणजे हा कॅफे आणि हा बघा असा मोठा बीच एक नंबर. कालपेक्षा तर 10 पटीने हा बीच खूप चांगला आहे. बाय बाय अलिबाग. बाय बाय करतो गाईज वन फायनल टाइम. बाय बाय बाय. कारण की आता मला ड्रायव्हिंग करायची पुणेपर्यंत, कारण की आमचे सागर दादा जरा आजारी आहेत. तसं त्यांचा बॉडी अशी रिॲक्ट करायला लागली की ते आजारी पडतील घरी जाऊन, बट तसं नाही होणार कारण की आता ते आराम करतील, मी गाडी चालवेल. सो येस, आय होप तुम्हाला आमचा विकेंडचा प्लॅन आवडला असेल. आधी आम्हाला आवडत नव्हता जस्ट बिकॉज ट्रॅफिकमध्ये अडकलेलो, चिडचिड झालेली. तिथं गेलो, तिथं पण तुम्ही बघितलं असेल चिखल वगैरे. मग नंतर तिकडे गेलो, थोडा टाइमपास केला, घरी गेलो. पण इथं येऊन असं वाटतंय की पैसा वसूल आणि इथं डिसेंट प्राइजेस आहेत. असे आमचं खूप हजारोंमध्ये बिल आलं आहे फॉर शुअर, पण असं खूप नाही आलं आहे. आम्ही जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी आलं आहे. सो तुम्ही लोक एकदा ट्राय करू शकता. ठीक आहे, बाय, टेक केअर. आणि तुमचा रिस्कवर तुम्ही येऊ शकतात. मी असं नाही म्हणेल की याच, पण यायचं असेल तर वीकडेजमध्ये या. अलिबागमध्ये आले तर या कॅफेला नक्की या. बाकी तुम्ही जा कुठं पण काही बी करा, पण इथं नक्की येऊन जा. ठीक आहे, बाय. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर. हां, बाय बाय. टेक केअर. तुम्ही पण टेक केअर. मी पण टेक केअर करतो. टेक केअर. बाय गाईस. डू सबस्क्राईब केलं नसेल तर. ठीक आहे, प्लीज डू सबस्क्राईब. हो थँक्स भाभीजी. गाइस, शपथ आहे तुम्हाला. डू सबस्क्राईब. बाय. अश्विनी ताई, खूप उशीर केला तुम्ही. नाही ना, तुम्हाला इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला